हा बैल काशेगावची घरची जोडी आहे. ओम साईराम प्रसन्न स्वर्गवासी पंढरीशेठ फडके, गुरुनाथशेठ फडके, शिवान तुषार गोरपडे, दादा सरकार, विगर पनवेल, सदाशिवगड आणि ओवी प्रमोद वाघवाडी यांचा रोमन आणि सर्जा ही आमची घरची जोड आहे. आणि ही घरची जोड आज या काशेगावच्या मोठ्या मैदानात प्रथम क्रमांक झाली. तुमचं नाव काय? माझं नाव राहुल गोरे. मी नियोजन करतो या बैलाचं, सर्जा आणि रोमन या बैलाचं. मैदान मारायचं म्हणजे खरं तर कालपर्यंत कसं आहे, आता कालपर्यंत पायरा नव्हता, परंतु आमचं अक्षय मोरे आणि हे बैलाचे मालक आहेत तुषार गोरपडे बावड्या आणि गुरुनाथशेठ फडके यांनी सांगितले की आपली घरचीच गाडी पळवायची. आणि त्यावेळेस तो निर्धार झाला आणि आज घरची गाडी पळवली. आणि नातांच्या कृपेने आज आम्हाला असल्या एवढ्या मोठ्या मैदानात आता छान नियोजन केले जयंत दादांच्या आणि त्यांच्या नियोजनामध्ये. कारण की काशेगावचं हिंद केसरी मानाचं मैदान, त्या मैदानामध्ये आम्हाला प्रथम क्रमांकाचा मानकरी मिळाला. ह्याच्या आधी कुठं तुम्ही बैलजोडीने बक्षीस मारलं? याच्या अगोदर पुशेगावला 1 नंबरचा मानकरी होता रोमन. आणि आता फॉर्च्युनर जे मैदान झालं तो त्या मैदानामध्ये देव बकासूर बरोबर सर्जा आणि बकासूर पळा होता. आणि गेली लगातार 11 मैदान सर्जाने 1 आणि 2च नंबर केला आहे. आणि रोमननं गेले आत्ता जो खाली देवाभाऊ केसरी अड्डा होता त्या पण अड्ड्यामध्ये मला वाटतं 2 नंबर केला होता. आणि प्रत्येक मोठ्या अड्ड्यामध्ये हा बैल 1-2 करतो. म्हणजे प्रथमच महाराष्ट्रात बैल हेलिकॉप्टरमधून विजय त्यांना फिरवणार, कसं वाटतं? खरं तर एक आनंदाची गोष्ट आहे, कारण की हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचं बैल मालकाचं एक स्वप्न असतं. आणि काय आहे की सर्वसामान्य माणसाला त्या गोष्टी नाही का आपण खालून बघत असतो नाही का, आपलं लहान आपण ज्यावेळेस लहान असतो म्हणजे खेळत असतो, ज्यावेळेस गोट्या वगैरे खेळत असतो त्यावेळेस नाही का घराच्या वरून हेलिकॉप्टर गेलं वाटतं की आपल्याला आयला की नाही का आपण कालवा करतो, आजी हेलिकॉप्टर आलं, आई हेलिकॉप्टर आलं. तसं एक प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी माणसाचं स्वप्न असतं. परंतु आज ते या कमिटीना अतुलदादा आहेत त्यांनी करून दाखवलं. अतुलदादासारखा माणूस या महाराष्ट्रात कोणी नाही, कारण की त्यांनी अतिशय छान नियोजन केलं. कारण काय माहिती आहे का, बैलगाडीमध्ये पैसा सगळ्यामध्ये आहे, ती दानत त्या माणसामध्ये. कारण की आज एवढं मोठं आयोजन मला वाटतं जवळपास 1-2 कोटी रुपये खर्च असेल या मैदानाला. आज हेलिकॉप्टरमध्ये नाही का सर्वसामान्य लोकांना त्याच्यामध्ये बसण्याची संधी जी आहे ना ती या अतुलदादांनी उपलब्ध करून दिली. त्यांचं मनापासून आभार. कासेगाव येथे रामनवमीच्या निमित्ताने जयंत हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचे जे मानकरी ठरलेले आहेत ते होते पंढरीनाथ फडके यांचे 2 बैलजोड्या होत्या. त्यामध्ये सर्जा आणि रोमन या दोन्ही बैलांनी या ठिकाणी विजेतेपद मिळवलेले आहे. आपल्यासोबत या बैलगाडी शर्यतीचे आयोजक आहेत अतुल लाईगडे. आपण त्यांच्याशी बातचीत करू. कसं बघता, आज हेलिकॉप्टर राईडसुद्धा होती आणि शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही या ठिकाणी मोफत हेलिकॉप्टर राईड ठेवली होती, महिलांच्यासाठी हेलिकॉप्टर राईड ठेवली होती. आज पहिला नंबर कोणाचा आला? पहिला नंबर जो आहे तो पंढरीशेठ फडके यांचा जो सर्जा आणि रोमन ही बैलजोडी आहे त्या बैलजोडीचा पहिला नंबर आलेला आहे. कासेगाव हिंद केसरी किताबाचे 2026चे ते मानकरी ठरलेले आहेत. आणि हेलिकॉप्टर राईड किंवा ह्या गोष्टीबद्दल जर बोलायचं झालं तर एक खूप सगळं असं समाधान आहे की बाबा आपल्या माध्यमातून आपण ह्या शेतकरी मंडळींना किंवा सर्वसामान्य जे शेतकरी मंडळी जे वर्षानुवर्ष इथं बैलगाडी शर्यतीवरती प्रेम करून पळतात त्या लोकांना हे हेलिकॉप्टरची मध्ये बसायची संधी मिळाली. त्याचबरोबर इथं येणाऱ्या प्रेक्षक महिलांना देखील संधी मिळाली. त्यामुळं खूप मनापासून समाधान आहे. माझी आई असेल, माझे घरातले मंडळी आहेत, त्यांनासुद्धा मी हेलिकॉप्टरमध्ये बसवू शकलो, ह्याचं खूप सगळं मनापासून समाधान आहे. नक्कीच अतुल लाईगडे यांचे मामा आहेत, मार्गदर्शक आहेत आणि ईश्वरपूरचे उपनगराध्यक्ष आहेत खंडेराव नाना जाधव. मला सांगा, कसं बघता, भाच्यानं एवढी मोठ्या शर्यती घेतल्यात, आज 4थं वर्ष यशस्वी झालेलं आहे. जयंत पाटील साहेबसुद्धा या ठिकाणी बक्षीस समारंभाला होते. कसं बघता या शर्यतीकडे? नाही, ॲक्च्युली ही जी बैलगाडी स्पर्धा आहे आमचे नेते आदरणीय जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सुरुवात केलेली आहे. खरं जयंत केसरी ही आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने घेत होतो. परंतु यावर्षी काय झालं, निवडणुका होत्या, आचारसंहिता होती, त्यामुळे आपणांनी फेब्रुवारीमध्ये घेता आले नाहीत. त्यामुळे आपण ही घेतलेली आहे. सलग 4 वर्ष या स्पर्धा चांगल्या झाल्या आणि त्याचंच म्हणून एक किताब जो बैलगाडी स्पर्धेतला मानाचा किताब आहे हिंद केसरी, तो खरं तर या ठिकाणी अतुल लाईगडे त्यांच्या सर्वच परिवारातील सदस्यांनी तो मिळवला. तो मिळवण्यासाठी त्यांचं नेटनेटकं नियोजन असं आहे की या ठिकाणी कितीही पब्लिक आलं तर पब्लिकला त्रास होत नाही. सगळ्यांना गॅलरी आहे, सगळ्यांना बसायची मंडप व्यवस्था आहे, स्टेज व्यवस्थित आहे
आणि यावर्षी नवीन उपक्रम राबवला की सर्वसामान्य नागरिकाला फक्त त्यांची अपेक्षा असते जाताना हेलिकॉप्टर खालनं बघणं, विमान बघणं, त्यांची अपेक्षाही पूर्ण केली. त्यामुळे इथून पुढेही असे नवनवीन उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेच्या मनात उतरण्याचं काम ते करतील. या निमित्तानं त्यांना एवढ्या शुभेच्छा देतो. आपल्याबरोबर खंडेराव नाना यांच्या सुविध पत्नीसुद्धा आहेत. मला सांगा, कसं बघता भाच्याच्या यशाकडे? एवढं 4 वर्ष झालं सलग यशस्वीपणे शर्यती पार पडत आहेत आणि महिलांच्यासाठी खास यावेळेला मोफत हेलिकॉप्टर राईड होती. कसं बघता? ॲक्च्युली महिलांसाठीच म्हणा किंवा गोरगरीब असेल कोण ओळखीचा म्हणून त्याला हेलिकॉप्टर राईड मिळालेली नाही आहे. ज्याच्या इच्छा आहेत तो प्रत्येक व्यक्ती हेलिकॉप्टर राईडमध्ये आलेला आहे. आणि भाच्याच्या बाबतीत म्हटलं तर फक्त बैलगाडी शर्यतीपुरता तो मर्यादित राहिलेला नाही आहे. आज कासेगावातल्या प्रत्येक पुरुषाच्या तोंडात किंवा प्रौढ व्यक्तीच्या तोंडातही की अतुल लाईगडे हा काहीतरी करणारा व्यक्तिमत्व म्हणून त्याने स्वतः मिळवलेला ठसा आहे. तो आपोआप तो त्याच्या पदरात पडलेला नाही आणि त्याने असंच उत्तर प्रत्येक गोष्टीत यश मिळवत जावं आणि त्याचं नाव उंचत जावं एवढीच माझी अपेक्षा. अतुल लाईगडे यांच्या सुविधे पत्नीसुद्धा आहेत. कसं बघता? पतीने गेले 4 वर्ष झालं यशस्वीपणे या ठिकाणी लाखाच्या संख्येनं बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन केल्याने यशस्वी पार पडलेलं आहे. महिलांनासुद्धा या ठिकाणी मोफत हेलिकॉप्टर राईड दिली होती. काय सांगाल? जयंत हिंद केसरी कासेगाव पर्व 4 आज यशस्वीरित्या पार पडलेले आहे. नेहमीच या 4ही वर्षात महिलांपासून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा या कासेगावच्या या बैलगाडी शर्यतीला सपोर्ट राहिलेला आहे. महिलासुद्धा खूप प्रमाणात या कासेगाव तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीत या महिला ज्या आहेत त्या इथं येतात आणि त्यांच्यासाठी आपण एक स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे. ऊन जास्त असल्यामुळे त्यांना छताची व्यवस्था देखील केली आहे आणि ह्या महिला प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला खूप सपोर्ट करतात. नक्कीच आपण पाहू शकता, अतुल लाईगडे यांनी गेली 4 वर्ष झालं सातत्याने यशस्वीपणे या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि यशस्वीही झालेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या महिलांच्यासाठी सुविधासुद्धा फार महत्त्वाच्या या ठिकाणी पाहिल्या जातात. पुरुषांच्या जोडीनं या ठिकाणी महिलांचीसुद्धा स्वतंत्र गॅलरी केली होती. त्याचबरोबर हेलिकॉप्टर राईडसुद्धा या ठिकाणी मोफत ठेवण्यात आली होती. त्यामुळे लाखाच्या संख्येनं या ठिकाणी बैलगाडी शर्यतीप्रेमी पाहायला आले होते आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारे स्वर्गीय पंढरीनाथ फडके यांचे जे बैलजोड्या आहेत सर्जा आणि रोमन यांनी हा पहिला किताब हिंद केसरीचा मान मिळवलेला आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.